आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. द्वारका बुडाली, श्रीकृष्णांनी देहत्याग केला हे तर आपण सगळेच जाणतो. पण एक विचार कधी तुमच्या मनात आलाय का? श्रीकृष्णांच्या सर्वात जवळ असणाऱ्या राधा राणी, त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण कसे असतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाताना त्यांनी श्रीकृष्णांकडे अशी कोणती शेवटची इच्छा व्यक्त केली जिने एका अगदी नव्या रहस्यमय प्रेमकथेला जन्म दिला? चला तर मग अजिबात वेळ न घालवता आज आपण राधाकृष्णांच्या पुनर्जन्माची ही अद्भुत कथा समजून घेऊया. ही अशी गोष्ट आहे ना जी काळाच्या आणि शरीराच्याही पलीकडची आहे. ही कथा सुरू होते वृंदावनाच्या एका शांत कुंजात. राधाराणी आता वृद्ध झाल्या होत्या आणि आपल्या शेवटच्या क्षणांची वाट पाहत होत्या. शरीर थकत चाललं होतं, पण हृदय ते आजही त्या किशोरी राधेप्रमाणेच श्रीकृष्णांसाठी धडकत होतं. त्यांनी पक्क ठरवलं होतं, जोपर्यंत श्रीकृष्ण स्वतः येऊन राधे अशी हाक मारत नाहीत तोपर्यंत प्राण सोडायचे नाहीत. आणि काय आश्चर्य पहा, द्वारकेत असलेल्या श्रीकृष्णांना त्यांच्या अंतर्मनातून ही हाक ऐकू आलीच. सगळं सोडून ते त्या एकांत कुंजात आले. त्यांनी अलगद राधेचा हात हातात घेतला आणि अगदी प्रेमाने म्हणाले, राधे. हा एक शब्द आणि राधेच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज पसरलं. त्यांनी शांतपणे देह त्यागला. पण जाताना त्यांनी एक वचन दिलं होतं. ते शब्द खरंच अंगावर काटा आणतात. त्या म्हणाल्या, प्रभू, जेव्हा या पृथ्वीवरून प्रेमाचा खरा अर्थ नष्ट होऊ लागेल तेव्हा मी पुन्हा परत येईन. आता इथून पुढे काळाचं चक्र कसं फिरलं ते पहा. राधांनी एका तुळशीच्या रोपट्याखाली देहत्याग केला. पण जशी शतकं उलटली, जगातून प्रेमाची खरी भावनाच हरवू लागली. लोक फक्त स्वार्थ आणि वासनेच्या जाळ्यात अडकले. आपण याला डार्क एरा किंवा अंधार हुयुग म्हणू शकतो. आणि नेमक्या याच वेळी राधांनी दिलेल्या वचनानुसार बरसाण्याजवळ एका साध्या शेतकऱ्याच्या घरात एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव ललिता. जगाला खऱ्या प्रेमाची पुन्हा ओळख करून देण्यासाठी झालेला हा जन्म होता. ललिता ही अजिबात साधारण मुलगी नव्हती बरं का. तिचे काही दैवी संकेतच सांगत होते की ती कोण आहे. म्हणजे पहा, कोणतंही ट्रेनिंग नसताना ती बासरीचे असे काही मधुर सूर काढायची की झाडांची पानं आणि पक्षीही गुंग होऊन जायचे. ती फक्त 7 वर्षांची असतानाची गोष्ट आहे. यमुनेच्या काठी एका संतान तिला पाहिलं आणि ते अक्षरशः स्तब्ध झाले. ते उद्गारले, हेच ते डोळे, राधे तू पुन्हा परत आलीस. इतकंच नाही तर ललिताला सतत एका अनोळखी सावळ्या रंगाच्या माणसाची स्वप्न पडायची जो बासरी वाजवतोय. तिला स्वतःला याचा अर्थ माहीत नव्हता, पण तिचा भूतकाळाशी किती घट्ट संबंध आहे हे यातून स्पष्ट दिसतंय. आणि इथूनच या कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. ललिता जेव्हा 13 वर्षांची झाली तेव्हा यमुनेकाठी बासरी वाजवताना अचानक तिची धून बदलली. ही तीच धून होती जी तिच्या स्वप्नातला तो सावळा पुरुष वाजवायचा. त्याच वेळी तिथे जमीन दुभंगली आणि तिला एक मूर्ती सापडली. हातात बासरी घेतलेल्या एका स्त्रीची मूर्ती. तिने ती मूर्ती हातात घेताच त्यातून एक गूढ आवाज घुमला, तू पुन्हा परत आलीस राधे. हे ऐकल्यावर साहजिकच ललिताच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं. आपला जन्म नक्कीच कोणत्या तरी मोठ्या उद्देशासाठी झालाय याची तिला जाणीव होऊ लागली. महा उद्देश नेमका काय होता? तर एका बाजूला होतं तत्कालीन जगाचं ऐहिक प्रेम, जे पूर्णपणे स्वार्थ, वासना आणि समाजाच्या जाचक नियमांनी बांधलेलं होतं. आणि दुसऱ्या बाजूला होतं आध्यात्मिक प्रेम, ज्यामध्ये त्याग, भक्ती आणि 2 आत्म्यांचं शुद्ध मिलन असतं. आता गंमत पहा, याच काळात श्रीकृष्णांनीही अनंतानंद नावाच्या एका तरुण साधूच्या रूपात जन्म घेतला होता. ते हिमालयातून येऊन लोकांना सांगत होते की प्रेम हे शरीराचं नाही, आत्म्याचं मिलन आहे. ललिताला हेच आध्यात्मिक प्रेम जगाला पुन्हा शिकवायचं होतं आणि त्यासाठी तिला तिच्या कृष्णाला म्हणजेच अनंतानंदांना शोधणं भाग होतं. तर इथून सुरू होतो आपला पहिला टप्पा, अनंतानंदांचा शोध. एक अत्यंत खडतर प्रवास. संतांनी सांगितल्यानुसार ललिता घराबाहेर पडली. सोबत काय होतं तर फक्त तिची बासरी आणि मनात अतूट विश्वास. ती गावोगावी भटकत होती, अनेक साधूंना भेटत होती, पण ज्याची तिला ओढ होती तो काही तिला सापडत नव्हता. ती आता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून गेली होती. शेवटी एका उंच टेकडीवर जाऊन तिने अत्यंत आर्ततेने आपल्या बासरीचे सूर छेडले. तिने असा कठोर प्राण केला होता की येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत जर आपलं प्रेम मिळालं नाही तर यमुनेत उडी मारून प्राण देणार. तिची ती बासरीची धून म्हणजे एका आत्म्याला दुसऱ्या आत्म्याला मारलेली अगदी काळीच पिळवटून टाकणारी हाक होती. आणि आता जे घडलं ते खरंच थक्क करणारं होतं. हजारो मैल दूर हिमालयात ध्यानस्थ बसलेल्या अनंतानंदांपर्यंत ती बासरीची धून पोहोचली. ही काही साधी आवाजाची हाक नव्हती. हा एक टेलिपॅथिक किंवा आत्म्यांचा संवाद होता. त्या सुरांनी अनंतानंदांना आतून हादरून सोडलं. इतक्या वर्षांनंतर त्यांना ती ओळखीची हाक ऐकू आली होती. एका क्षणाचाही विचार न करता अनंतानंदांनी हिमालय सोडला आणि त्या आवाजाच्या दिशेने ते निघाले. आणि मग आपण येतो या कथेच्या दुसऱ्या टप्प्यावर,
वृंदाधामातील ते ऐतिहासिक मिलन. झालं असं की वृंदाधामात अनंतानंद लोकांसमोर प्रवचन देत होते. तिथे ललिता पोहोचली. तिने त्यांना आधी कधीही पाहिलं नव्हतं, पण त्यांचा आवाज ऐकून तिचं हृदय प्रफुल्लित झालं. अनंतानंद सांगत होते, प्रेम म्हणजे दूर असूनही जवळ असल्याची जाणीव असणे. आणि अचानक त्यांची नजर गर्दीत उभ्या असलेल्या ललितावर पडली. दोघांच्या नजरा भिडल्या आणि जणू काही वेळ तिथेच थांबला. अनंतानंद सगळं सोडून धावत तिच्याकडे आले. ललिताने अगदी थरथरत्या आवाजात विचारलं, आजही तुम्हाला माझ्या बासरीचा आवाज ऐकू येतो का? त्यावर अनंतानंदांनी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, राधे, तू अखेर परत आलीस. विचार करा, या एका वाक्यात अनेक युगांची प्रतीक्षा संपली होती. पण कोणतीही प्रेमकथा संकटांशिवाय पूर्ण होत नाही, बरोबर? इथून सुरू होतो आपला पुढचा भाग, कुरुंगनाथांचे आव्हान. तिथे अचानक कुरंगनाथ नावाचे एक साधू आले. ते समाजाच्या जुन्या कर्मठ विचारसरणीचे प्रतीक होते. त्यांना हे प्रेम अजिबात मान्य नव्हतं. त्यांनी या दोघांसमोर एक अशी अट ठेवली जी ऐकून कोणालाही धक्का बसेल. अट अशी होती की पौर्णिमेच्या रात्री ललिताच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाईल आणि तिने काहीही न पाहता, कसलाही सुगावा न लागता अनंतानंदांना शोधून काढायचं. जर ती हरली तर त्यांना पुन्हा योगानुयुगे एकमेकांपासून वेगळं राहावं लागेल. ललिताच्या प्रेमाची आणि श्रद्धेची ही सर्वात मोठी कसोटी होती. इथे एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. डोळ्यांनी न पाहता फक्त मन आणि आत्म्याच्या बळावर कोणी आपल्या जोडीदाराला ओळखू शकतो का? ललिताने मात्र हे आव्हान अगदी ठामपणे स्वीकारलं. तिने डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली. तिकडे अनंतानंद एका निर्जन गुहेत जाऊन ध्यानाला बसले. त्यांनी अन्न पाणी सोडलं आणि शिष्यांना सक्त ताकीद दिली की ललिताला माझ्याबद्दल काहीही सांगू नका. ही फक्त ललिताचीच परीक्षा नव्हती, तर या कलियुगात खऱ्या प्रेमाचं अस्तित्व सिद्ध करण्याची परीक्षा होती. विचार करा, डोळ्यांवर पट्टी बांधलेली ललिता गावोगावी भटकत होती. अनेक साधूंनी तिला फसवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वात मोठा धोका स्वतः कुरुंगनाथांनीच निर्माण केला. त्यांनी काय केलं? आपल्या भोवती एक खोटं दिव्य वलय आणि मधुर आवाज निर्माण केला आणि ललिताला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, मीच अनंतानंद आहे. पण ललिता एक क्षणभरही डगमगली नाही. ती अत्यंत शांतपणे म्हणाली, तुमच्यात तेज नक्कीच आहे, पण तुम्ही तो आत्मा नाही ज्याच्या शोधात मी आहे. तिचं अंतर्मन तिला अगदी योग्य दिशा दाखवत होतं. आणि सरते शेवटी ती त्या सत्याच्या गुहेपर्यंत पोहोचलीच. एका निर्जन गुहेजवळून ललिताला एक प्रचंड चुंबकीय ओढ जाणवली. ती हळूहळू आत गेली. तिथे अनंतानंद शांतपणे ध्यानात बसले होते. डोळ्यांवर पट्टी असूनही तिने अचूकपणे त्यांच्या पायांपाशी आपली बासरी ठेवली आणि म्हणाली, मी तुम्हाला पाहू शकत नाहीये, पण माझं हृदय जोराने धडकतंय. अनंतानंदांनी ती बासरी उचलली आणि तीच जुनी यमुनेकाठची धून वाजवली. ललिताच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि अनंतानंदांनी तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. केवळ आणि केवळ आत्म्याच्या ताकदीवर तिने ही अशक्य परीक्षा पास केली होती. आणि इथून आपण पोचतो या कथेच्या शेवटच्या टप्प्यावर, समाजावर प्रेमाचा विजय. प्रकरण राजसभेत पोहोचलं. राजाने अनंतानंदांना विचारलं, एका साधूने ब्रह्मचर्याचा नियम का मोडला? तेव्हा अनंतानंदांनी अगदी शांत आणि खंबीरपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, मी कोणताही नियम मोडलेला नाही. मी फक्त माझ्या प्रेमाला स्वीकारलं आहे. प्रेम म्हणजे फक्त वासना नसते, ते दोन आत्म्यांचं पवित्र मिलन असतं. त्यांनी समाजाला आठवण करून दिली की अनेक युगांपूर्वी जेव्हा राधाकृष्णांनी असं निस्वार्थ प्रेम केलं होतं, तेव्हाही समाजाने असेच प्रश्न उभे केले होते. यावर ललिता पुढे आली. तिने संपूर्ण दरबारला कुरंगनाथांनी घेतलेल्या त्या अत्यंत कठीण परीक्षेची गोष्ट सांगितली. तिने हे पुराव्यानिशी सिद्ध केलं की अनंतानंदांना तिने कोणत्याही शारीरिक आकर्षणाने किंवा डोळ्यांनी पाहून निवडलं नाहीये, तर निव्वळ आत्म्याच्या पातळीवर ओळखलंय. हे सगळं ऐकून राजा, तिथे उपस्थित असलेले पंडित आणि संपूर्ण दरबार अक्षरशः निशब्द झाला. दरबारात एकदम शांतता पसरली होती. अखेर राजाने आपला निर्णय सुनावला. तो म्हणाला, माझी आई मला नेहमी राधा आणि कृष्णांच्या प्रेमकथेबद्दल सांगायची. ते एकत्र का येऊ शकले नाहीत यावर ती नेहमी गप्प बसायची. पण आज मला समजलंय की विवाह हा समाजाने बनवलेला एक नियम आहे, पण प्रेम हे आत्म्यांचं नातं असतं. आणि या शब्दांसोबतच राजाने त्यांच्या प्रेमाचा अधिकृत स्वीकार केला. विचार करा, अनेक युगांनंतर राजाच्या या एका निर्णयाने राधा आणि कृष्णांच्या त्या अपूर्ण प्रेमाला अखेर पूर्णत्व मिळालं होतं. तर मंडळी, या अतिशय सुंदर आणि गूढ कथेच्या शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजच्या या फास्ट फॉरवर्ड जगात जिथे सगळंच इन्स्टंट हवं असतं, तिथे आपला समाज अजूनही आत्म्यान जोडलेल्या या खऱ्या प्रेमाचा अर्थ समजतो का? की प्रेम हा फक्त एक शब्द किंवा एक सोय बनून राहिलाय?
राधा आणि कृष्णांच्या पुनर्जन्माची ही कथा आपल्याला फक्त इतिहास सांगत नाही, तर प्रेमाच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देते. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. मला खात्री आहे ही कथा तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक, माहितीपूर्ण प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.